शिवलीला अमृत अध्याय 1 ते 15. ओम नमः शिवाय. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत संपूर्ण शिवलीला अमृत अध्याय 1 ते 15. ऐकण्यापूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील अध्याय किंवा पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्वरित मिळेल. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय. तर मग चला सुरुवात करूया श्री शिवलीला अमृत अध्याय 1. दारशह राजाची कथा. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी नैमिषारण्यात यज्ञसत्र चालले असताना एकदा शौनकादिकांनी विनंती केल्यावर सूत त्यांना शिवभक्तीचा महिमा सांगतात. ते म्हणाले, सज्जनो, शिवचरित्राच्या महिमा अपरंपार आहे. जो कोणी ते श्रद्धेने ऐकतो त्याची पापे नष्ट होतात, त्याला आयुष्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. ओम नमः शिवाय हा जप सर्व इष्ट फल देणारा असून शिव उपासनेतच सर्व व्रत व यात्रा याचे पुण्य मिळते. आता याविषयी एक जुनी कथा सांगतो. फार पूर्वी मथुराने नगरीत दाशा नावाचा यदुवंशी श्रेष्ठ राजा राज्य करीत होता. काशी राजाची मुलगी कलावती ही त्याची पट्टराणी होती. एकदा राजाने तिला स्वतःच्या महालात बोलावूनही ती आली नाही, म्हणून तो आपणहून तिच्या महालात गेला व त्याने तिला न येण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करीत आहे, म्हणूनच आपण बोलावलेही मी आले नाही, तरी मला क्षमा करा. पण त्याने कलावतीला बळाने आपल्या बाहुपाशी तोडले होते. तोच तप्त लोखंडाचा खांबाला मिठी मारल्यावर जसे अंग भाजले तसे राजाचे अंग भाजते. तेव्हा हा काय प्रकार आहे अशी त्याने तिला विचारणा केली. ती म्हणाली, नाथ, रागवू नका. मी महामुनी दुर्वासांकडून शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा घेतली आहे, म्हणून मी पावन झाले आहे. पण तुम्ही जप तप शिवार्चन यापैकी काही करत नाही, भक्षक करतात. त्यातही तुमच्या हातून अनेक पापे घडलेली आहेत, त्यामुळे तुमचे शरीर अपवित्र झालेले आहे. त्यामुळे पुढे आपल्या नशिबी नरकत यातनाच आहेत. ते ऐकून त्याला आपल्या तृष्टकांचा आणि दोषांचा पश्चाताप वाटू लागला. त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली. तेव्हा पती हाच गुरु असल्यामुळे पत्नीला त्यास मंत्र देता येत नाही असे सांगून त्याला गर्गमुनींकडे नेले. त्यावेळी राजांचा अनुताप व निश्चय पाहून गर्गमुनींनी त्या दोघांकडे यथासांग शिवपूजन करून घेतले आणि परमकृपेने राजांच्या मस्तकावर हात ठेवून त्याला शिवमंत्र सांगितला. त्यावेळी त्या मंत्राने राजाला निजबाधा बोध झाला. त्याचा अंतःकरणातील अज्ञान अंधकार नाहीसा झाला. त्याचे मनोविकार नष्ट झाले. त्याचवेळी या मंत्रप्रभावाने राजाच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावडे जळत होरपळत बाहेर पडू लागले. ते पाप निघून जाताच राजाला निर्मळ हलके वाटू लागले. तो निष्पाप झाला. राजा गर्गमुनींचे पाया पडला व स्वतःहून धन्य मानू लागला. तो म्हणाला, मला आता तारलेत, पावन केलेत, यामुळे या जन्माचे सार्थक झाले असून म्हणून त्याने पूर्ण त्यांना वंदन केले आणि त्यांना सर्व प्रकारचे संतुष्ट करून तो कलावतीसह आपल्या घरी परतला. त्यानंतर राजाने शिवमंत्रांचा सतत जप केला. त्यामुळे प्रजाही राजाचे अनुकरण करू लागली. त्या प्रभावाने त्या राज्यातील दुःखदन्य आपादा गेले. सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू लागली. येथेच अध्याय 1 समाप्त होतो. आता ऐकूया अध्याय 2. मृगव्याधांची कथा. श्री सूत म्हणाले, सज्जनो, जेथे शंकराचे स्मरण चालू असते तेथे भुक्तिमुक्ती वास करते व मोठे मोठे संकटही नाश पावतात. नकळत अमृतपाशन केले तरी अमरत्व प्राप्त होते. तसे कळत नकळत चेष्टेने व थट्टेने जरी शिवनाम घेतले तरी भोळा शंकर प्रसन्न होतो. शिवरात्रीच्या महिमा ही तशीच आहे. त्या शुभदिनी अजांता जरी स्त्री आहे असे त्याला भासून विष्णूंनी पार्वतीजी त्यांच्या हातून सुटका केली व तिची भद्रकाली होय. गणपतीने रावणासमोर गुराखी मुलाचे रूप घेऊन रावण लघुशंकेस बसला, त्याच शिवलिंगी सांभाळतो असे सांगून ते घेतले. भूमीवर ठेवायचे नव्हते, पण गणपतीने हे फार जड आहेत, हात दुखू लागले असे सांगून रावण उठून परत येण्याआधीच ते लिंग जमिनीवर ठेवले. ते इतके घट्ट बसले की रावण ते उपटून काढू शकला नाही. गुराख्याच्या गायी पण जमिनीत गेल्या.
तरी एका गायीच्या कानात रावणाच्या हाती लागले. ते शिवलिंग म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. गौतमांनी नंतर एका राजाला एक अत्यंत पापिनी स्त्री गोकर्ण क्षेत्री आली व तिला शिवरात्री उपोषण घडले, जागरण व पूजन घडले व त्यामुळे ती यमाकडे न जाता शिवलोकी कशी गेली ती कथा सांगितली. गौतमांच्या उपदेशानुसार राजा गोकर्णास गेला व तेथे शिव आराधना करून ब्रह्महत्येचे पापातून मुक्त होऊन शिवलोकी गेला. येथेच तिसरा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 4. विमर्शन व चंद्रसेने कथा. सुतीज पुढे म्हणाले की रात देशात विमर्शन राजा राज्य करीत होता. कुमुदुत्ती ही त्याची राणी. विमर्शनाला मंदिरा आणि मदिराशी यांची आवड होती. त्याचा एक मुख्य गुण होता तो म्हणजे तो पराकोटी शिवभक्त होता. एकाच व्यक्तित्वातला हे विभिन्न गुण पाहून एके दिवशी त्याच्या राणीने त्याला विचारले, नाथ, आपण शिवाची उपासना करता तरीही तुमच्या हातून अधर्म होतात, हे कसे? यावर राजा म्हणाला, पूर्वजन्मात पंपा नगरीत मी एक कुत्रा होतो. एका महाशिवरात्रीत मला शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या, उपवास पडला, मग माझे प्राणी शिवदर्शन करतात गेले. श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजून कायम आहेत व शिव उपासनाही घडत आहेत. ते ऐकून राणीने तिचा पूर्वजन्म विचारला. तेव्हा तो म्हणाला, पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस. तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने तुला शिवमंदिरासमोरच ठार मारले. त्या शिव सानिध्यामुळे तू आता राणी झालीस. त्यानंतर राणीने त्याला त्या उभयंताच्या पुढील जन्माबद्दलचे व अंतिम गतीविषयी विचारले. तेव्हा विमर्शांनी तिला पुढील 6 जन्म सांगितले व त्यानंतर कैलासात स्थान मिळाले असे सांगितले. ते ऐकून राणीस अत्यानंद झाला व तिने सदाशिवाला मनोभावे नमस्कार केला. सूत दुसरी गोष्ट सांगू लागले. फार पूर्वी उज्जैनची येथे चंद्रसेन नामक राजा राज्य करत होता. तो शिवभक्त होता आणि उज्जैनच्या महाकाळेश्वरची मनोभावे पूजा करीत होता. एके दिवशी त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक चंद्रासारखे तेजस्वी मणी आणून दिला. त्याच्या प्रभावाने राज्यात इतकी सुबत्ता आली की पृथ्वीवरचे इतर राज्ये त्याच्या हैवा करू लागले. त्या सर्वांनी एकी केली आणि नगरीला वेढ घालून दुतारवी चंद्रसेनाकडे त्या मण्याची मागणी केली. तेव्हा राजाला एका करावे ती सूचना, म्हणून त्याने महाकाळेश्वरलाच साकडे घालायचे ठरवले आणि पूजा कराव्यास मंदिरात गेला. इकडे प्रधानाने सैन्याला आदेश दिले आणि उभय पक्षी घनघोर युद्धास तोंड फुटले. त्यावेळी प्रजाजनांसोबत गवळीवाड्यातील एक तरुण विधवा आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन राजाची पूजा बघत होती. थोडा वेळ थांबून ती घरी परतली आणि मुलाने अंगणात सोडून घर कामाला लागली. इकडे त्या मुलाने एका दगडावरचे शिवपिंड मानून त्याची पूजा आरंभली. तो फुले नैवेद्य म्हणून छोटे दगड वाहून होत होता. मुलाने आपल्या मुखाने साम सदाशिव म्हणत होता. त्या खेळात तो इतका रमला की आईने त्याला जेवणासाठी हाक मारली, तीही त्याला ऐकू आली नाही. शेवटी तिने त्याची पूजा उधळून त्याला फरफटतच घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला, पण त्याकडे दुर्लक्ष करून तिने जेवण घेतले व गोधडी पांघरून ती झोपी गेली. थोड्या वेळाने त्या बाळाला शुद्ध आली तेव्हा तो शंकराचा जप करीत रडू लागला. त्यावेळी त्याची निष्पाप भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या झोपडीच्या ठिकाणी स्फटिकाचे शुभ शिवलिंग असलेले सोन्याचे रत्नखचित मंदिर निर्माण केले. मुलाला दर्शन केले व वरदान म्हणून त्याच्या आईला क्षमा केली. त्या शिवमंदिराची वार्ता शत्रुपक्षात कळली व शत्रू वैर टाकून राजाकडे शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन बाळाचे नाव श्रीकर ठेवले व 8व्या पिढीत श्रीकृष्ण अवताराचे कार्य तुझ्या पुत्ररूपाने होईल असा वर दिला. तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्माला आला. येथेच अध्याय 4 समाप्त होतो. आता आपण ऐकूयात 5वा अध्याय, धर्मगुप्तांची कथा. त्यानंतरच्या श्रोत्यांना प्रदोष व्रताची माहिती सांगण्याच्या हेतूने सुतांनी पुढील कथेसाठी प्रारंभ केला. ते म्हणाले, फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरज राज्य करीत होता. एके दिवशी शाल्व देशाच्या राजाने त्यावर चढाई केली आणि युद्धात त्याला ठार करून नगरात प्रवेश केले. ती वार्ता कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्यात पलायन केले. शत्रूची भीतीने पळत असताना तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. थोड्या वेळाने ती प्रसूती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. काही वेळाने ग्लानीतून बाहेर आल्यावर मुलाने तेथेच ठेवून तहान भागवण्यासाठी ती एका सरोवरापाशी गेली. तेव्हा पाणी पित असताना एका मगरीने तिला ठार केले. थोड्या वेळात त्याच्या मार्गाने जाणाऱ्या उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीचे लक्ष त्या राजपुत्राकडे गेले. त्यावेळी तो रडत बसलेला पाहून ती त्याच्या जवळ गेली आणि आपला 1 वर्षाच्या मुलाला कडेवर खाली उतरून त्याचे माता पिता कुठे दिसतात का ते पाहू लागले. काय करावे हे तिला सुचेना. त्याचवेळी भगवान शंकर यतीक्षा वेशात येथे आले आणि
हा मुलगा क्षत्रिय असून त्याचा सांभाळ केला तुझ्यास भाग्योदय होईल, असे सांगून गुप्त झाले. यतीन वचन मानून या दोन्ही बाळांसह ती पुढे निघाली. तिने स्वतःच्या मुलाचे नाव सुचिरवत व राजपुत्राचे धर्मगुप्त असे ठेवले व प्रेमाने त्यांना वाढवले. कालांतराने फिरत फिरत ती एक चक्रनगरीत आली. येथे एका शिवालयात शांडिल्य ऋषींचे देखरेखीखाली यज्ञ चाललेला पाहून काही मिळेला या आशेने येथे गेल्या तेव्हा धर्मगुप्तांकडे पाहून शांडिल्य म्हणाले, हा राजपुत्र असून गरिबीमुळे भिक्षा मागत आहे. ते ऐकून उमेने त्याचे पाय धरले व धर्मगुप्तांचे मातापित्यांची माहिती विचारली. तेव्हा ते म्हणाले, विदर्भ राजा सत्यरक्ष हा याचा पिता असून शत्रूचा वेढा पडलेला पाहून प्रदोषवेळी चाललेली शिवपूजा सोडून युद्धास गेला व नंतर पूजा पूर्ण न करताच जेवला म्हणून अल्पायुषी होऊन युद्धाला मेला. त्याच्या आईने कपटाने सौतीला मारले म्हणून त्या सौतीने मगरीचे रूप घेऊन तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने मागील जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतच आई वडिलांचा पारक झाला. हे ऐकून उमेने सुचिरवत्राशी विचारले तेव्हा यावे पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिव अर्चना व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला असे सांगितले. तेव्हा ती त्यांना शरण गेली व तिने आपले दोन्ही पुत्र त्यांच्या पायावर घातले. त्यावेळी त्यांनी त्या बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून याच नगरात राहून प्रदोष व्रत करा असे सांगितले. त्यानंतर ऋषीच्या आज्ञेनुसार ते दोघेही आपल्या आई समवेत तेथेच राहिले व भक्तिभावाने प्रदोष व्रत करू लागले. असे 4 महिने गेले आणि एके दिवशी सुचिरव्रत नदीकाठी एकटाच फिरत असताना समोरची दरड हसळून तिच्या सुवर्ण माहेरांनी भरलेली एक हंडा बाहेर पडला. तो घेऊन तो घरी आला. त्याने त्याचे दारिद्र्य सर आणि ते सर्वजण ऐश्वर्यात राहू लागले. एके दिवशी वनविहार करीत असताना त्यांना त्या ठिकाणी काही गंधर्व कन्या खेळत असल्याचे दिसले. त्यात गंधर्व राजाची कन्या अशुमती ही होती. त्यांना पाहून धर्मगुप्त पुढे गेला. त्यावेळी त्याचे सौंदर्य पाहून अंशुमती त्याच्यावर भाळली आणि तोही त्याच्या देखण्या रूपात वर आकृष्ट झाला. मग तिने त्याला आपल्या संख्यांना दूर धाडले आणि धर्मगुप्ताला जवळ बोलावून त्याच्याशी प्रेमपूर्ण मधुर वार्तालाप केला. त्यावेळी धर्मगुप्ताने तिला स्वतःविषयी सर्व हकीकत सांगितली व तुझ्या पित्याला सर्व जावाई म्हणून मी आवडेन का असं स्पष्ट विचारले. तेव्हा ती म्हणाली, आपण 3 दिवसांनी याच ठिकाणी लग्नासाठी या. मी माझ्या पित्याला सर्व सांगून घेऊन नंतर अंशुमतीचा व धर्मविवाह गंधर्वाचा व उमेच्या संमतीने थाटात पार पडला. गंधर्वाने धर्मगुप्ताला मोठी सेना व संपत्ती दिली. धर्मगुप्ताने त्या सैन्याने शाल्व राजाला मारून आपला पिता सत्यरक्ष याचे राज्य परत मिळवले. त्याने शांडिल्य ऋषींचा मोठा मान केला. पुष्कळ वर्षे राज्य करून व सूरज नामक पुत्राला राज्य देऊन अंती अंशुमतीसह तो कैलासास गेला. येथे अध्याय 5 समाप्त होतो. आता आपण ऐकावे अध्याय 6. श्रीमंतीने आख्यान. त्यानंतर सोमवारच्या शिवव्रताचे महात्म्य सांगण्याची उद्देशाने सुतांनी श्रोत्यांना त्या संदर्भातील एक कथा सांगण्याचे ठरविले. टाळण्यासाठी एका पंडिताच्या सांगण्यावरून तो शिवभक्ती करीत होता. श्रीमंतिनीला आपले भावी देव कळले तेव्हा तिने याज्ञवल्क्य ऋषींचे पत्नी मैत्री हिला उपाय विचारला. तेव्हा सोमवारचे व्रत शिवव्रत करण्याचा उपदेश तिने केला. त्याप्रमाणे श्रीमंतीने श्रद्धाने सोमवार व्रत केले. नंतर उपवास झाला तेव्हा चित्रवर्म्याने नरराजाचा नातू इंद्रसेनेचे मुलगा चित्रावंगत यांच्याशी तिचा विवाह लावून दिला. लग्न समारंभ थाट संपन्न झाला आणि काही दिवसांनी राजा इंद्रसेन आपल्या वरडासह नैषेद्य देशात निघून गेला. त्यावेळी दसरा दिवाळी जवळ आली असल्याचे निमित्त करून राजाने श्रीमंतीने चित्रागंधाला आपल्या पाशीच ठेवून घेतले आणि त्यांची सर्व हौसमौज पूर्ण केली. एके दिवशी चित्रागंध यमुनेत नौका विहार करत असताना नौका बुडाली
व तो दिसेनासा असा झाला. ते वृत्त कळतात सीमितांनीच व चित्रांगदाचे सर्व नगर दुःखाकुल झाले. तेवढ्यात नैषेदाचे राज्य शत्रूंनी बळकावले व इंद्रसेनेला कैदीत टाकले. सीमितीने मोठ्या धैर्याने सोमवार व्रत चालू ठेवले. इकडे चित्रगंधाची होंडी यमुनेत बुडाली होती. तेव्हा क्रीडा करावयास आलेला नागरिकांनी त्याला पाताळात नेले आणि पाताळ नगरीचा राजा तक्षक यांच्या पुढ्यात उभे केले. त्यानंतर तक्षकाने केल्या चौकशीस उत्तर देताना चित्रगंधाने त्याला स्वतःच्या वृत्तांचा सांगितला. तक्षकाने त्याचा सन्मान केला. काही दिवस त्याला तेथे ठेवून घेतले व त्याची परत जाण्याची उत्कंठता पाहून आपल्या पुत्रासह त्याला परत पाठविले. निरोप देताना त्याला अमूल्य भेटी 12 सहस्त्र नागांचे बळ आणि तू स्मरण करताच तुझ्यापाशी येईन असे वचन देऊन यमुना तीरावर आणून सोडले. योगायोगाने त्याच वेळी सीमितांनी ही तेथे आली होती. पाण्यातून बाहेर आलेल्या त्या पुरुषाला पाहून तिला आश्चर्य वाटलं होतं. चित्रांगदाने तिला ओळखले, पण आपण कोण ते सांगितले नाही. त्यानंतर त्याने तिची चौकशी केली. सर्व वृत्तात समजताच त्याचे डोळेही पाण्याने भरले. त्यानंतर त्याने तिला, तुझा पती जिवंत असून आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणेल असे सांगून तिला घरी पाठवले. त्यानंतर तो नैषेद्य नगरीस गेला आणि आपल्या दूताकरवी निरोप धाडून त्याने शत्रूला शरण आणले व माता पित्यांना मुक्त केले. त्यानंतर 3ऱ्या दिवशी तो श्रीमंतीनेस भेटला. त्याच्या वृत्तात ऐकून चित्रवर्मा राज्यांचे नगरीत मोठा उत्साह केला गेला. चित्रांगदाने नैषेद्य नगरीत पुढे पुष्कळ वर्षे राज्य केले व सीमितिनीच्या सोमवार व्रताच्या प्रभावाने चिरकाल सुख प्राप्त केले. येथेच 6वा अध्याय समाप्त होतो. आता पुढील अध्याय ऐकूयात. 7वा अध्याय सोमंत कथा तसेच सुमतीची कथा आपण 7व्या अध्यायात ऐकूया. त्यानंतर पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, श्रोते हो, विदर्भ देशात वेदमित्र आणि सारस्वत नावाचे 2 वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होते. त्या दोघांची मैत्री होती. वेदमित्राला सुमेधा नावाचा मुलगा होता, तर सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोमवंत. त्या दोघांची ही मैत्री होती आणि ते दोघेही बरोबरच विद्या अभ्यास करीत होते. 16 वर्षांनी त्यांनी आपल्या विद्या अभ्यास पूर्ण केला, परंतु विविध विषयामध्ये प्रावीण्य देखील संपादन केले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना द्रव्य मिळवण्यासाठी राजांकडे पाठवले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, आता मी जे सांगतो ते तुम्ही केले तर तुम्हाला खूप द्रव्य देईल. नैषेद्य नगरीच्या चित्रांगद राजाची पत्नी श्रीमंतीने हिची कीर्ती सर्वच पसरली होती. ती शिवव्रत म्हणून नेहमी दाम्पत्यांची पूजा करते. म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्री वेश घेऊन तुम्ही येथे दाम्पत्य म्हणून जावे. तेथे श्रीमंत तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल आणि मीही मागाल तेवढे द्रव्य देईल. त्या दोन्ही कुमारांनी राजाला त्यांच्या हट्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तत्काळ वस्त्र अलंकार मागविले आणि सोमवंताला स्त्री वेश देऊन सुमेधासह नैषेद्य नगरीस पाठविले. संध्याकाळी सीमितिनीच्या पूजेच्या वेळेला हे दाम्पत्य जेव्हा तिच्यासमोर उभे राहिले तेव्हा हे दोघे पुरुषच आहेत हे तिने अंतर्ज्ञानाने ओळखले. ती हसली आणि त्यांचे स्वागत करून शिवपार्वती म्हणून त्या दोघांची तिने पूजाही केली. तिने त्यांना भोजन दिले आणि द्रव्य व वस्त्र अलंकार देऊन प्रेमाने निरोपही दिला. ते दोघे जेव्हा घराकडे निघाले तेव्हा सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले आणि एकांत पाहून तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. पण तो चेष्टा करतो आहे असे वाटून सुमेधाने त्याची कान उघडणी केली आणि तो त्वरेने घराकडे निघाला. स्त्री झालेल्या सोमवंतही नाईलाजाने त्याच्या मागून निघाला.
घरी गेल्यावर सारस्वताला आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळले. तेव्हा तो राजाकडे गेला व हे काय तू केलेस असं त्याने त्याला जाब विचारला. तेव्हा राजाने त्याची क्षमा मागितली. त्यानंतर सोमवंताला त्याचे पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून राजाने देवीची उपासना केली. पण देवीचे दर्शन देऊन सोमवंत स्त्रीच राहणार त्याचे व सुमेधाचे लग्न लावा. श्रीमंतिनीचा प्रभाव अपरिवर्तनीय आहे असे सांगितले. त्यानंतर पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, अवंतीमध्ये मदन नावाचा एक कामुक ब्राह्मण होता. तो पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. स्वधर्म स्वकर्तव्य आईबाप पत्नी यांच्याकडे दुर्लक्ष करून मद्यपानात, मांस भक्षणात आणि वैश्विक सुखातच पुढेल बुडलेला असायचा. एके दिवशी वृषभ नावाचा एक शिवयोगी पिंगलीकडे आला असताना त्या दोघांनी त्याची उत्तम सेवा करून त्यास संतुष्ट केले. या पुण्यामुळे त्यांना पुन्हा मनुष्यजन्मच मिळाला. पिंगलेले कीर्तिमालिनी नावाने सिमितींनीच पोटी जन्म घेतला. तर मदन ब्राह्मणाने दारशह देशाचे राजा वज्रबाहू याची पुट्टराणी समिती हिच्या पोटी जन्म घेतला. सुमिती गरोदर असताना तिचा द्वेष करणाऱ्या तिच्या सूतींनी तिच्यावर विषप्रयोग केला. राणी प्रसूती झाली आणि मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठली आणि त्यातून रक्त वाहू लागले. ते पाहून लागल्यावर राजाने आपल्या परीने पुष्कळ प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. राजाने त्यांना एका घनदाट जंगलात सोडून दिले. ती हाल अपेष्टा सहन करीत दिवस घालवू लागली. एके दिवशी त्याच वनात जाणाऱ्या एका वाण्याच्या सोबतीने ती वेश्यनगरीत आली आणि तेथील राजा पद्माकर यांची भेट घेऊन तिने आपल्या गुदरदोरेला प्रसंग सांगितला. त्याने तिला धर्मकन्या मानली आणि तिच्या निवासाची औषध पाण्याची व्यवस्था केली. पण एके दिवशी त्या व्याधीने तिच्या मुलाचा बळी घेतला. तेव्हा सुमती शोक करू लागली. तेवढ्यात त्या ठिकाणी एक शिवयोगी आला. त्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगितला. त्यानंतर त्याने भस्म अभिमंत्रित करून त्या उभयंताच्या अंगास लावले. त्याबरोबर बाळ जिवंत झाले आणि दोघेही निरोगी व सुंदर बनले. तो चमत्कार पाहून सर्वांनाच आनंद झाला. मग त्या शिवयोगाने सुमती पुत्राचे नाव भद्रायू असे ठेवले आणि त्याला उत्तम उत्तम असा आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. अध्याय 7 समाप्त. आता आपण सुरुवात करूया अध्याय 8. भद्रायूच्या आख्यानाने सूत म्हणाले, सज्जन हो, भद्रायूला जिवंत करून निघालेला तो शिवयोगी भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर पुन्हा त्या मायलेकरांच्या भेटीस आला. त्याला पाहून सुमतीने त्याचे स्वागत करून आनंदाने त्याची पूजा केली. त्यावेळी भद्रायू सुशील असून त्या आईची उत्तम प्रकारे सेवा करत असे. त्यालाही आनंद झाला. त्याने भद्रायूला न्यायनीती, शास्त्रधर्म, आचरण, शिव अर्चन, शिवध्यान, शिवभक्ती याचे ज्ञान दिले. त्याचबरोबर त्याला एक अलौकिक शंख व तलवार दिली. त्यानंतर भद्रायूला आयुरोग्य, कीर्ती, साम्राज्य, लक्ष्मी व पुत्रप्राप्ती असे अनेक आशीर्वाद देऊन तो पुन्हा गुप्त झाला. पुढे भद्रायूने आपला पिता वज्रबाहू याला शत्रू हेमरथाची तावडीतून सोडवले. पद्माकर पुत्र सून याची व शिवयोग्याने दिलेल्या शस्त्रांची त्याला फार मदत झाली. त्या शिवयोगाने चित्रागंध व सिमितांचे यांचे भेट घेऊन भद्रायूचे पराक्रम सांगून त्याला त्याची कन्या कीर्ती मालिनी द्या असे सांगितले. तेव्हा त्यांनी त्यास मान्यता दिली. अगदी जवळचा शुभमुहूर्त पाहून विवाहाची जय्यत तयारी ही केली. शिवयोगाने ही गोष्ट सुमुती आणि पद्माकर यांना सांगितली. तेव्हा तेही लवाजाव्यासह निघाले. या लग्नाचे आमंत्रण सर्व राज्यांना होते. त्यात वज्रबाहूही होता. भद्रायू हा आपला पुत्र आहे हे त्यावेळी वज्रबाहूला कळले. आपण सुमतीला टाकून दिली होती ते आठवून राजाला फार पश्चाताप झाला. पण
सर्वत्र आनंदी आनंद झाला व ठरवलेल्या मुहूर्तावर भद्रायू व कीर्ती मालिनी यांचा विवाह झाला. पुढे काही दिवसांनी भद्रायूला गादीवर बसवून वज्रभाऊ सुमितीसह तप करण्यासाठी केदारनाथ श्री क्षेत्री गेले. भद्रायूने खूप वर्ष राज्य केले. एके दिवशी भद्रायू आणि कीर्ती वनविहारासाठी गेली. त्यांना एक ब्राह्मण दाम्पत्य घाबरून पडत असलेले दिसले. त्यांच्या मागे वाघ लागला होता. भद्रायूला पाहून तो विप्र धावत पुढे आला व माझ्या पत्नीला वाचव अशी त्याने विनंती केली. भद्रायूने ताबडतोब शरवर्षाव केला, पण त्या वाघाने त्या ब्राह्मणीलाच नेले. तेव्हा तो ब्राह्मण शोक करू लागला, राजाच्या पराक्रमास दूषेने देऊ लागला. भद्रायूला या घटनेचा दुःख झालं, पण तो तरी काय करणार. त्याचे सांत्वन करताना भद्रायू त्याचे लग्न लावून आले. आपले राज्य देण्यास तयार झाला, पण काही केल्या त्याचा शोक कमी होईना. तो स्वतःची पत्नीच परत दे असे मागू लागला. तेव्हा भद्रायूने तुझ्या पत्नीच्या बदल्यात माझी देतो असा शब्द दिला. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्यानंतर भद्रायूने कीर्ती मालिनीची संकल्पपूर्वक दान केले आणि अपयशाचे प्रायश्चित म्हणून अग्निकाष्ठाचे भक्षण करण्याचे ठरविले. कीर्ती मालिनीला घेऊन ब्राह्मण निघून गेल्यावर भद्रायूने चिता पेटवून, हे शंकरा, मला तुझ्या चरणाशी ने असे म्हणून अग्नीत उडी घेतली. त्या क्षणी त्या ज्वालातून शंकर पार्वती बाहेर आले आणि त्याला हृदयाशी धरून इष्ट वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्यावी अशी विनंती केली. तेव्हा ते हसले व म्हणाले, वेड्या, तुझी परीक्षा घेण्यासाठीच मी ब्राह्मण व पार्वती ब्राह्मणी झाली होती आणि वाघ होऊनच मीच तिला घेऊन गेलो. असो, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. हे घे तुझी कीर्ती मालिनी असे म्हणून त्याने तिला त्याच्यावाले केले. त्यानंतर वज्रभाऊ सुमती, पद्माकर, चित्रांगता, श्रीमंतीने यांच्यासह तुम्हाला उभयंतांना माझे अक्षयपद प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. ते गुप्त झाले. त्यानंतर भद्रायूने नीतीने राज्य केले आणि कालांतराने दिव्य विमानात बसून उभयंतात शिवलोकी गेले. येथेच 8वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 9वा. अध्याय 9व्यामध्ये वामदेव भस्म महिमा तसेच भिल्लाची कथा आपण ऐकणार आहोत. सूत म्हणाले, श्रोतेहो, नामस्मरण आणि ध्यान या योगे जे शिवातच रममाने होतात ते स्वतःच शिवरूप होतात. आता मी तुम्हाला अशाच एका शिवरूपी झालेल्या भक्ताची गोष्ट सांगतो. एका रानात वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी राहत होता. तो अंगाला भस्म फासून दिगंबर अवस्थेत एकटाच संचार करीत असे. शिवस्मरण आणि ज्ञान चर्चा या व्यक्तीवरती तो अबोलच राहत असे. प्रत्यक्ष शंकरांनीच ते रूप धारण केले आहे असे लोकांना वाटले. एकदा एकांतात अरण्य संचार करीत असताना एका भुकेलेल्या ब्रह्म राक्षसाने वामदेवाला पाहिले आणि तो त्याला खाण्यासाठी धावला. त्या ब्रह्मराक्षसाने जेव्हा त्यांना पकडले तेव्हा त्याच्या अंगाचे पवित्र भस्म त्या राक्षसाच्या अंगालाही लागले. त्याचबरोबर त्याची आसुरी वृत्ती पालटली आणि त्याच्या सर्व पातकांचा निराम होऊन त्याला दिव्य रूप मिळाले. तसेच त्याला मागच्या जन्माचे ज्ञानही झाले. दुसऱ्या दिवशी त्याने वामदेवाचे चरणांना मिठी मारली व म्हणाले, हे गुरुराय, तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो आहे. आता तुमच्याशी बोललो म्हणजे मीही शिवपदास पोचेन अशी माझी श्रद्धा आहे. गेल्या 25 जन्मात मी कोण होतो ते सांगतो, कारण मला माझ्या पूर्वजन्माचे स्मरण तुमच्या स्पर्शाने झाले. असे म्हणून त्याने आपले अनेक पूर्वजन्म वामदेवाला सांगितले. एका पापी ब्राह्मणाच्या प्रेतालाही भस्माचे स्पर्श होताच तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कसे स्थान मिळाले याची कथा वामदेवाने त्याला सांगितली व
त्याची जिज्ञासे पूर्ती करण्यासाठी भस्माचे शिवप्रणिती महात्मेला त्याला सांगितले. पुढे त्या राक्षसालाही कैलासात गती मिळाली. सूत सांगू लागले, श्रोतेहो, सत्संगीचे महिमा हा असा आहे, ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला लाभ होतो. आता मी तुम्हाला आणखी एक कथा सांगतो. पांचाळ देशीचा राजा सिंहकेतू एकदा शिकारीला गेला. त्यावेळी त्याला समवेत काही भिल्लही होते. त्याची आराधना करू लागला. असे एक वर्ष सर नैद्रुवांनी शारदेकडून व्रताचे यथाविधी उद्यापन करून घेतले. एके दिवशी रात्रसमधी शारदा आपल्या गुरूंजवळ बसून उमामेश्वरांचे चिंतन करीत असता त्या दोघांनाही भवानीचे दर्शन घडले. दोघांनाही तिला नमस्कार केला आणि भक्तिभावाने तिचे स्तवन केले. तेव्हा देवीने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा नैद्रुवांनी देवीला सर्व हकीकत सांगून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली. तेव्हा देवीने तिचे पूर्वजन्मीचे कर्म व ऋण अनुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती येथून दूर द्रविड देशात आहे. तो अजूनही हिच्यासाठी आहे. तो शारदेला स्वप्नात भोग देईल आणि त्यापासून शारदेला एक पुत्र होईल. शारदा नंदन या नावाने तो विश्वविख्यात होईल. असे बोलून अंबा गुप्त झाली. शारदेला देवीच्या सांगण्याप्रमाणेच गर्भधारणा झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ सुरू केला. पण आकाशवाणी झाली की शारदा निर्दोष आहे. तिची निंदा करू नका. तशी केली तर जिभेत किडे पडतील. याची एक दुष्ट निंदकाला प्रचित आली. तेव्हा निंदा बंद झाली. तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवले. तो विद्वान पंडित झाला. कालांतराने एका शिवरात्रीस गोकर्ण क्षेत्री शारदेवी व तिच्या पतीची द्राविड ब्राह्मणाच्या सुयोगाने भेट झाली व पतिपत्नी आणि पुत्र यांचे मिलन झाले. पुढे शारदेने पती मरणानंतर सहगमन केले व ती दोघे शिवलोकी गेली. येथेच 10वा अध्याय समाप्त होतो. यानंतर सुरुवात करूया अध्याय 11वा, महानंद सुधर्म व तारक आख्यान. त्यानंतर पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, सज्जनो, काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याला सुधर्म नावाचा पुत्र होता. राजाचा एक विश्वासू प्रधानही होता. त्याच्या पुत्राचे नाव होते ते तारक. राजपुत्र आणि प्रधानपुत्र दोघेही परस्परांचे मित्र आणि लहानपणापासूनचे शिवभक्त होते. अंगीभूत वैराग्य वृत्तीमुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे ऐश्वर्य भोग आवडत नव्हते. त्याऐवजी त्यांना अंगाला भस्म फासून अंगावर रुद्राक्षमाला धारण करून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्या दोघांची वागणे पाहून राजा आणि प्रधान यांच्या पुढे कसे होणार या विचाराने नेहमी चिंत असत. म्हणून एके दिवशी पराक्षर ऋषी राजाच्या भेटीला आले असताना आपली चिंता त्यांच्या कानावर घातली. तेवढ्यात ते दोघेही कुमार तेथे आले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने अवलोकन केल्यावर पराशर म्हणाले, राजा, हे दोघे शिवभक्त का आहेत ते सांगतो. पूर्वी या देशातच नंदीग्रामात महानंद नावाचा एक वेश्या आपली आई आणि भाऊ यांच्या समवेत राहत होते. महानंदेने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा घालून आणि त्यांच्या गळ्याला व कपाळाला भस्म लावून ती त्यांना नृत्य करायला शिकवित असे. तिच्या नृत्यशाळेत तिने एक शिवलिंग स्थापले होते आणि त्यांच्या समोरच त्या दोघांना ती बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगण्यास येत होते तेव्हा ती दोघेही ते ऐकत असे. अशा प्रकारे महानंदे सोबतच त्या 2 प्राण्यांनाही शिव घडले. असे एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि सौदागराचा वेश घेऊन तो महानंदेच्या घरी गेला. त्याचे रूप पाहून ती वेडावली. तिने त्याचे स्वागत केले आणि आता यापुढील 3 दिवस
मी फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने स्वतःकडची दिव्यलिंग तिच्याकडे दिली व म्हणाले, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ते भंगले किंवा जळले तर मी अग्निप्रवेश करीन, तेव्हा हे नीट जपून ठेव. महानंदीने ते लिंग घेतले आणि नृत्यशाळेत नेऊन ठेवले. त्यानंतर ती उभयता मंचकावर झोपली असताना तिचे नृत्यशाळेला अचानक आग लागली. तिच्या आणि तिच्यात ते दिव्यलिंग जळून भस्मात झाले. महानंदीला जाग आली तशी ती धावतच नृत्यशाळेत गेली, शिरली आणि तिने सर्वप्रथम कोंबडा व माकड यांना सोडून दिले. तेव्हा ती रानात पळून गेली. सौदागराने मोठी चिता पेटवून तिच्या समक्षच अग्निप्रवेश केला. हे पाहून महानंदीने ही सती जाण्याचे निश्चय करून आपल्या सर्वस्वाचे दान करूनच शिवस्मरण करीत अग्नीत उडी घेतली. तेव्हा प्रगट होऊन शंकरांनी तिला वरचेवर झेल आणि प्रसन्न मनाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने स्वतःच्या कुटुंबातील सर्व मंडळीसह नंदी ग्रामातील सर्व लोकांचा आणि प्राण्यांचा उद्धार करा अशी विनंती केली. ती शंकराने तात्काळ मान्य केली आणि सर्वांना निज चरणांजवळ अक्षयस्थान दिले. हे राजा महानंदी, जवळच्या त्या कोंबड्याला आणि माकडाला देखील शिवलोकी स्थान मिळाले. पुढील जन्मात तो कोंबडा सुधर्म झाला आणि माकड तारक झाला. याच कारणामुळे या दोघांमध्ये शिवभक्तींची आणि वैराग्याची प्रवृत्ती लहानपणापासूनच आहे. आणि माकडाला असे उत्तम जन्म मिळाले. हे प्रजेला शिववचनासह लावतील व तुम्हाला उद्धरतील. पण सांगाव्यास वाईट वाटते की आजपासून 7व्या दिवशी त्याला मरण येणार आहे. हे ऐकून सर्वांचीच हृदय शोकाने विदीर्ण झाली. सर्वांना शांत करून ते म्हणाले, राजा, तू रुद्रा अध्यायाच्या पारायणे कर व शिवावर अभिषेकांची संतत धार धर, म्हणजे येणारे संकट टळेल. पराशरांनी राजाला विनंती केली. सहस्त्र ब्राह्मणांनी बोलावले आणि सहस्त्र घटांची स्थापना केली. रुद्रघोष सुरू झाला. 7व्या दिवशी मृत्यू घटक भरली. बाळ सुधर्माची शुद्धी हरपली. हृदयही थांबले. त्याची अवस्था पाहून राजा व्याकुळही पराशरांनी ते रुद्रोद्रक त्यांच्या अंगावर शिंपडले. तेव्हा तो शुद्धीवर येऊन पूर्ववृत्त झाला. ते पाहून सर्वत्र आनंदाने उदाहरण झाले. त्यावेळी काय घडले ते पराशरांनी सुधर्माला विचारले. त्यांनी शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले त्याचा अनुभव सांगितला व ते त्याच वेळी आलेल्या नारदांनी तो अनुभव खरा आहे असे सांगितले. त्यानंतर राजांनी नारद व पराशर यांच्यासह सर्वांचा उत्तम सत्कार करून व अपार दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट केले. पुढे भद्रसेने सुधर्मास गादीवर बसविले. तारकाला प्रधानपद दिले आणि आपल्या प्रधानासह तो वनात गेला. काही काळाने विमान पाठवून शंकराने त्यांना स्वर्गात नेले व सत्यलोक व वैकुंठ यांची यात्रा घडवून निज स्वरूपात विलीन केले. येथेच 11वा अध्याय समाप्त होतो. आता ऐकूयात अध्याय 12वा. अध्याय 12व्यामध्ये बहुला आख्यान तसेच भस्मासूर कथा आपण ऐकणार आहोत. सूत पुढे म्हणाले, सज्जनो, दक्षिणेकडे अमंगल नावाचा एक गाव होते. ते नावाप्रमाणेच अमंगल होते. तेथील लोक अनितिमान होते. तेथे राहणारा विदूर नावाचा ब्राह्मण आणि त्याची बायको बहुला हेही त्याला अपवाद नव्हते. नवरा पेशेकडे पडलेला असते तर बायको ही व्यभिचारिणी होती. कालांतराने विदूर मरण पावला तेव्हा यमदूतांनी त्याला कुंभीपाक नरकात टाकून अपरंपार छळले आणि त्यानंतर त्याला पिशाच योनीत टाकले. म्हणून तो विंध्याचल पर्वताच्या दराखोऱ्यात पिशाच होऊन भटकू लागला. तेथे त्याला खाण्यापिण्यास काही मिळत नव्हते, म्हणून तो सदा व्याकुळलेला असे.
त्याच्या मृत्यूनंतर बहुलेला एक मुलगा झाला. तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते. एकदा काही यात्रेकरून समवेत ती गोकर्ण क्षेत्री गेली. तिने येथील तीर्थात स्नान केले, महाबळेश्वराचे दर्शन घेतले आणि पुराण ऐकावयास बसले. त्यावेळी पुराणिक बुवांनी आपल्या निरूपणातून व्यभिचार करणाऱ्यांना स्त्रियांना यमदूत कोणत्या भिक्षा करतात ते सांगितले. तेव्हा आपल्यालाही हे सर्व दुःख भोगावे लागेल या विचारांनी ती कासावीत झाली आणि रडू लागली. निरूपण संपल्यावर तिने पुराणिकाची भेट घेतली आणि कोणत्याही प्रकारच्या आडपाडाला न पडता न ठेवता आपल्या पापाचा पाढा वाचला व त्यांच्या चरणावर पडून मला यातून नाव वाचवा अशी विनंती केली. तेव्हा त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्राची उपदेश करून शिवलीलामृत कथा ऐकवली. त्यामुळे तिला शिवभक्तीची गोडी लागली. आपल्या दिव्य कर्मांनी शिवा उपासनेने ती पवित्र झाली. शेवटी शंकराने तिच्यासाठी दिव्य विमान पाठवले आणि तिला उद्धार करून आपल्या पायाशी जागा दिली. तिने शिवपार्वतीची जी स्तुती केली ती ऐकून प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने पतीचा उद्धार व्हावा असा वर मागितला. पार्वतीच्या उपदेशाप्रमाणे तुंबरूसह विद्या चलांवर जाऊन पिशाच झालेल्या पतीला शिवकीर्तन ऐकून त्याला उद्धार केला. त्यानंतर सुतांनी भस्मासुराशीच कथा सांगितली. ते म्हणाले, एकदा प्रदोषकाळी हातात भस्म घेऊन ते अंगाला लावत असताना शंकराने त्यात एक खडा सापडला. त्यातून एक असुर उत्पन्न झाला. शंकरांनी त्याला भस्मासूर नाव दिले आणि रोज नवीन चित्ताभस्म आणून दे असे आदेश दिले. सांगितले त्याप्रमाणे तो पृथ्वीवर हिंडून कोणी शिवभक्त मेला असेल तर त्याचे भस्म शंकरांना आणून देत असे. भस्म आणण्याचे काम करताना तो उन्मत्त झाला आणि त्याच्या मनात सर्व त्रिभुवनावर स्वतःचे राज्य करावे असे विचार थैमान घालू लागले. मग तो शंकराकडे गेला व म्हणाला, तुम्हाला रोज नवीन भस्म लागते, पण आज सर्वत्र हिंडूनी कोठेही भस्म मिळाले नाही. तेव्हा मला असा वर द्या की मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म होईल. शिवपरिवारातील सर्वांचा विरोध असूनही शंकरांनी भस्मासुराला तो वर दिला. भस्मासुराचा आनंद गगनात मावेनाच झाला. तो मृत्यूलोकी आला आणि सर्वांचे भस्म करू लागला, म्हणून सर्वत्र अनर्थ माजला. शेवटी सर्वांनी विष्णूकडे धाव घेतली. त्यांनी घेऊन विष्णूंनी कैलास गाठलं व भस्मासुराच्या दृष्टिकोनाचा पाढा वाचला. तेवढ्यात भस्मासुराची तेथे आला व शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी धावला. तेव्हा इतर मंडळीसह तेही पळून गेले. भवानीने विष्णूची प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी मोहिनी रूप धारण केले आणि ज्या ठिकाणी शंकर वडाच्या झाडाचे रूप घेऊन लपले होते तेथे आले. त्यांच्या मागावर असलेल्या भस्मासुराने जेव्हा मोहिनीला पाहिले तेव्हा तो तू मला माळ घाल असं म्हणू लागला. तेव्हा मोहिनीने कुलाचाराचे निमित्त सांगून त्याला आपल्याबरोबर लग्नापूर्वी नृत्य करायला सांगितले व नाचताना त्याला भान असताना तिने स्वतःच्या मस्तकावर आपला हात ठेवला. तिचे अनुकरण करून भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. लगेच त्याचे भस्म झाले. शंकरावरचे संकट असे टळले गेले. येथेच अध्याय 12वा समाप्त होतो. सुरुवात करूया अध्याय 13वा. 13वा अध्यायात तारकासुर व कार्तिक स्वामी यांची कथा आपण ऐकणार आहोत. तरच चला ऐकूया. सूत म्हणाले, सज्जनो, दक्ष राजा शंकराचा सासरा असला तरी आपल्या जावयाचा द्वेष व त्याची सदोदित निंदा करीत असे. तो शंकरांना यज्ञभागही देत नसे. एकदा आपल्या मुलीला भेटण्यासाठी तो कैलासावर गेला. त्यात शंकरांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळेच तो रागाने धुसमुसत होता. पुढे त्याने महायज्ञाचे आयोजन केले, तेव्हा त्याने शंकराला आमंत्रण दिले नाही की नाही आमंत्रण दिले की नाही. शेवटी पितृगृहीचे कार्य जाणून शंकराचा विरोध असूनही भवानी माहेरी गेली. खरी पण तेथे तिला कोणीच विचारलेच नाही. ती उपेक्षा सहन न होऊन पार्वतीची यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले. ती दुःखद वार्ता कानी पडताच वीरभद्र प्रचंड सैन्यानिशी निघाला आणि दक्ष यज्ञ उधळून टाकून त्याने दक्षाचे शिर छेदून यज्ञभंग केला. तेव्हा सर्व देवता घाबरल्या आणि त्यांनी शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकराने दक्षाचे शिर बोकडाच्या शिरावर लावून त्याला जीवनदान दिले आणि यज्ञही पूर्ण केला. पार्वतीचा विषय काढला तर ते म्हणाले, मी तिच्यावर रागावला आहे. मला तिचे तोंडही पाहायचे नाही. तिच्यासारखी कठोर स्त्री शोधूनही सापडायची नाही. तेव्हा ती म्हणाली, देवा, तुम्हाला जर माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्या घरी या. बोलेन पूर्ण होताच ती चालू लागते आणि तिने शंकराला बोलवीत कैलासावर आणले. तेथे तिने आपले खरे स्वरूप प्रगट केले. त्याचवेळी तिचे प्रेम पाहून ते हसले व तिला त्यांनी प्रेमाने आपल्या जवळ घेतले. त्यानंतर सुतांनी पुढील कथेस प्रारंभ केला. ते म्हणाले, एकदा नारदांनी शिवपार्वतीजवळ कांतीनगरच्या राजा श्रियाला याला धार्मिकतेची फार स्तुती केली. तेव्हा शंकरांनी श्रियालाची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि अतिशय घाणेरडे रूप घेऊन ते त्याच्या दारात उभे राहिले व त्यांनी मोठ्याने हाक मारली. अतिथींचा आवाज ऐकून राजा श्रियाला व त्याची पत्नी चांगुना ह्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना पाहून तो म्हणाला, मला इच्छा भोजन देणार असाल तरच माझे पाय धरा, नाही तर तुमचे सत्व घेऊन मी परत जातो. तेव्हा त्यांच्या म्हणण्यास होकार देऊन त्यांनी अतिथीला आत नेले व आसनावर बसून त्याची पूजा करून इच्छा विचारली. तेव्हा तो म्हणाला, मला नर मांसाचे भोजन हवे आहे, तेही तुमच्या 5 वर्षाच्या चिलया बाळाची. तेव्हा शिजवताना तुम्ही जर रडलात तर मी उठून जाईल, तेव्हा काय तो विचार करा. ते ऐकून त्यांनी त्यांचे मन बधीर झाले, पण तरीही स्वतःला सावरून मायमोहाचे सर्व पटल दूर सारून त्यांनी ते करायचे ठरवले. मग चांगुनीने चिलयास हाक मारली व सर्व हकीकत सांगितली. तेव्हा अतिथीला तोषविण्यासाठी तोही मरणास तयार झाला. चांगुनीने त्याला स्वयंपाकघरात नेऊन करून भोजन तयार केले. राजाला पंक्तीला घेऊन अतिथी बसला. पण नीपपुत्रकाच्या घरी मी जेवणार नाही म्हणून उठून लागला. तेव्हा राजा राणी त्यांची करुणा भाकू लागली. त्यावेळी अतिथीने तिला बाळास हाक मारण्यास सांगितली. ती म्हणाली, बाळा चिलया, तू धावत ये, अन्यथा हा अतिथी उपाशीच राहील. आणि काय आश्चर्य, दुसऱ्याच क्षणी तो तेजपुंज बालक अंगणामधून तेथे धावत आला. शंकरांनी हे पाहिले. मायरूप टाकून त्याला हृदयाशी धरले. त्यानंतर चिलयाला गादीवर बसून प्रधानाच्या हाती व्यवस्था सोपून श्रियाल व चांगुना दिव्य विमानात बसून शिवपदास गेली. येथेच अध्याय 14वा समाप्त होतो. आता आपण ऐकणार आहोत शेवटचा अध्याय म्हणजेच 15वा अध्याय. अध्याय 15वा मध्ये शंकराचार्य चरित्र आहे,
जे आपण ऐकूयात. कवी म्हणतात, व्यासांनी स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात 14 अध्यायामध्ये शिवलीलांचे कथन केले आहे. ते मी तुम्हाला सांगितले, पण तरीही माझ्या मनाची तृप्ती झाली नाही. कलियुगात जैन मताचा प्रभाव पडेल तसाच पडलेला होता. त्यामुळे श्रुती, स्मृती, पुराणे यांना कोणी विचारत नव्हते. म्हणून त्यांचे खंडन करून लोकांना सन्मार्गावर आणण्याच्या हेतूने भगवान शंकरांनी शंकर नावाने पुन्हा अवतार घेतला. त्यांचे अद्भुत चरित्र सांगतो, ऐका. कल्पारंभी सृष्टी उत्पन्न केल्यानंतर लोक कल्याणार्थ 4 वेद आणि त्यांच्या जोडीला शास्त्रे पुराणे निर्माण केल्यात. कालांतराने कली प्रभावामुळे श्रुती, स्मृती आणि पूर्णोक्त पंथ लोप पावले आणि सर्वत्र अधर्म पसरला. आता इतका अधर्म माजायचे कारण काय तेही सांगतो. मंडन मिश्र अय्या नावाचा एक जैन साधू होता. त्याला सरस्वती प्रसन्न होती. तो विद्वान, उत्तम वक्ता आणि अभ्यासू होता. तो वादविवाद सर्वांनाच निरुत्तर करत असे. त्यामुळे त्या काळात शास्त्री पंडितांना त्याचा धाक वाटत असे. त्याने स्वतः नवीन शास्त्रे रचली आणि वेदांनी दाखवलेले मार्ग अधर्माचा असून आपला मार्गच उत्तम असा प्रचार करून त्याने आपल्या शास्त्रांचे महत्त्व खूप वाढवले. त्यामुळे पूर्वीचे धर्मशास्त्रे मागे पाडून लोक जैन धर्माप्रमाणे वागू लागले. त्यावेळी भगवान शंकरांनी या जैन धर्माला निष्प्रभ करण्यासाठी ब्राह्मण कुळात शंकर नावाने अवतार घेतला. मुंज झाल्यावर त्याने सर्व विद्यांचा अभ्यास करून संन्यास दीक्षा घेतली. शंकराचार्य झाल्यानंतर ते जेव्हा पृथ्वी भ्रमण करू लागले तेव्हा सर्वत्र जैन मतांचा पगडा बसलेला आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते लोकांना खऱ्या धर्माची शिकवण देत, पण लोक त्यांचा अपमान करत असे. असेच एकदा भिक्षा मागत हिंडत असताना एका कासर ओळी आडीत आले. तेव्हा तेथील एका दुष्ट कासाराने भिक्षा म्हणून तापलेला काचर सच त्यांच्या ओंजळीत ओतला. तेव्हा शंकराचार्यांनी तो शांतपणे पिऊनही टाकला व अद्वैत्वाची प्रचिती दाखवली. तेथून ते पुढे निघाले आणि धर्माच्या प्रचारात लागले. त्यांच्या जीवनातून आपल्याला भक्ती, संयम आणि सत्यांची शिकवण मिळाली. शंकराचार्य जैन ग्रामी आले व मंडन मिश्राला त्यांनी असा निरोप पाठवला की आपण वादविवाद करून ज्याचा पराभव होईल त्याने दुसऱ्यांचे शास्त्रे शिकायची व स्वतःचे ग्रंथ पाण्यात बुडवून टाकायचे. मंडन मिश्रानेही ते मान्य केले. ठरवले वेळी वादविवाद स्थळी लोकांची गर्दी जमली. तर तत्पूर्वी मंडन मिश्राने पडद्यांची आड मध्याची घाटात सरस्वतीची स्थापना करून ठेवली होती. त्यानंतर दोघेही प्रतिज्ञा घेऊन मध्ये पडदा लावून बसले. त्यानंतर मंडन मिश्राने शंकराचार्याच्या आव्हानाप्रमाणे 4 वेद क्रमाने म्हणण्यास प्रारंभ केला. तो कोठेच अडखळला नाही. तेव्हा शंकराचार्यांनी क्रम बदलून पूर्वीच्या वेदातील ऋचा म्हणून दाखव व अर्थ सांग असे म्हणाले. ते काही त्याला आले नाही. तेव्हा त्याला सरस्वतीची प्रसन्न आहे म्हणून मंडन मिश्र वेद पठण करतो हे ओळखून सरस्वतीचे कपट ओळखले व त्याने सरस्वतीला व सरस्वतीनेही त्यांना
शाप दिला. त्यानंतर मंडन मिश्राने पराभव मान्य करून आचार्यांच्या पाया लोळून घेतली आणि जैन शास्त्रांची गाठोडी बांधून समुद्रात बुडवली. त्यानंतर आचार्यांनी लोकांना जवळ बोलाविले. त्यांनी वेदशास्त्र पुराणांचा अभ्यास करावयास सांगितले व धर्माचे पालन करण्यास सांगितले. त्यानंतर लोकांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे आचरण केले. अशा प्रकारे शंकराचार्यांनी जैनांचे पाखंडे मत खोडून धर्माची पुन्हा स्थापना केली. येथेच 15वा अध्याय समाप्त होतो. तसेच श्री शिवलीलामृत कथासार या पोथींचे सुद्धा 1 ते 15 अध्याय घेऊन समाप्ती होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय एकदा नक्की लिहा. सर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.